आम्हालाच आमच्या जागेपासून बेघर केलं. पण हा आहे काय म्हणजे हे काय टाकी आहे, पाणीची टाकी आणि झाडं कापलं गेलं ते बघा झाड. हां हे बघा इथे झाडं सगळे कटिंग केलेले आहेत. इथे पण मोठे झाड होते. अच्छा इथे पण मोठे मोठे झाडं होते. हां हे बघा इथे हां हां दिसत आहेत हां भरपूर दिसत आहेत. पुढे जाऊन बघू. तर हा कसलं इकडे या. हा कसलं म्हणजे काय काय प्लांट चालू आहे आपलं काय आहे त्याच्याबद्दल जरा सांग. मॅडम हे 3 ml फिल्टर प्लांट चालू आहे पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचं. हां सध्या आपलं पॅकेज ड्रिंकिंग वॉटर पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचं. हां कारण की ते तेवढे बाकीचे कम्पोनंट बसणं म्हणून आपण पॅकेज ड्रिंकिंग वॉटर घेतलेलं. हां हां कोणाच्या परमिशन नाही घेतली तेवढं सांगा मॅडमना. कॉलम्स आता हे कॉलमचं फाउंडेशन वगैरे ओपन करून कॉलम्स आपण एवढ्या लेवलला उभे केलेले आहेत. त्याच्यावर प्लेट ठेवलेले आहेत. तर ह्याच्या पुढचं काम आता हे आता कॉलम सुकायचं आम्ही वाट बघत होतो. तर ते झालं त्याच्यानंतर मामा एक एक कंपोनेंट्स प्लेट्स करू. जागा मालकांशी तुम्ही एक मिनिट जरा थांब ना जरा. हां आता मला एक सांग की हा पूर्ण किती कॅपॅसिटीचा बोलला किती कॅपॅसिटीचं काम चालू आहे. 3 ml आणि हा प्लांट कधीपर्यंत पूर्ण होणार आहे. हा हां आणि हा काही हा लिकेज आहे ह्याच्यामुळे तुम्ही काही करणार का. ऍक्च्युली हा पूर्ण पाणीचा लिकेज आहे टाकीचा. हां टाकीचा याच्यासाठी नवीन ESR पण प्रपोज आहे. अच्छा पण आता ह्या अजूनही ह्याच्यावरचं काही काम चालू केलं नाही. तर हा जो एवढा नुकसान एवढा जो पाणी लिकेजचा आहे याच्याबद्दल काय आपलं म्हणजे ॲटलिस्ट एक काहीतरी आता हे करून घ्यायला पाहिजे ना. ऍक्च्युली मॅडम ह्याला आहे ना दुरुस्तीचा प्रयत्न केलेला आपण. तर ते काय केलं एक साईड आपण हे केली ना की दुसरी साईडनी परत तो लिकेज स्टार्ट होतो. म्हणजे कॅपॅसिटी जास्त झालं लोड जास्त झाला लोड वाढतो त्याच्यावर. म्हणजे आपण एक बाजूने पण याच्यासाठी काहीतरी आधी जे ऑलरेडी जे अशा प्रकारचं जर्जर स्ट्रक्चर आहे त्याला काहीतरी आपण रिप्लेसमेंटचं करायचं की नवीन काहीतरी वेगळाच करत बसलं. म्हणजे हा तर पॅकेजिंगचं म्हणतो आता तो झालं. ह्याच्याबरोबर आपण ESR टाकी पण ओव्हरहेड घेतलेली. आपण किती टाइम पिरियड किती ठरवलं आपण या कामासाठी. ऍक्च्युली मॅडम टाइम पिरियड आपण विथिन मीन्स 6 to 7 मंथचा ठरवलेलं आहे. हां 6 to 7 मंथ वाटत नाही 6 to 7 मंथ 1 month मध्ये कव्हर होऊन जाणार. हां आणि हा 6 to 7 मध्ये पूर्ण होणार सगळं. आणि हे जे एवढे झाडं कशाला कापले. हां ह्या झाडासाठी काय कॉम्पेन्सेटरी काय ट्री प्लांटेशनचा काय विचार आहे. म्हणजे आता हे जे एवढे झाडं किती झाडं कापले गेले. माझी वसुंधरामध्ये मॅडम आम्ही नाही पण किती झाडं कापले किती इथे टोटल झाडं किती कापले गेले. कारण इथे मोठे दिसत आहेत मोठे झाडं कुठले आंब्याचे वगैरे काही मोठे असेच आंब्याचे वगैरे झाडं मला दिसत आहेत. तर हे किती मोठे झाडं कापले गेले. 25 ते 30. हां मग किती कापले गेले. हां नाही कापले का ते. पण इथे हा काय बांधला गेलाय मग. हा ऍक्च्युली संप आहे. हां संप मीन्स प्युअर वॉटर इथून पंपिंग करतो. अच्छा म्हणजे ट्रीटेड वॉटर इथे येतात. हां तो खूप जुना आहे. हां त्यासाठी आपण नवीन पॅकेजिंग फिल्टर प्लांट उभा करतोय आणि याच्याबरोबर एक पण हा ट्रीटमेंट बरोबर इथे पण काही करतायत का. हे तर लोक राहतात इथे. मग ही जागा आपण कशी काय घेतली आहे. हे तर लोक राहतात ना. मग इथे कसे काय आपण काही प्लांट वगैरे घेतो. इथे पण झाडं कापले आहेत मोठे. हां हा पूर्ण आपण ऑक्युपाय करणार का हा पूर्ण एरिया. काय होणार आहे इथे. मॅडम इथे आता सध्या आहे ना फिल्टर प्लांटचं आहे आणि एक ESRचं टाकीचं आहे. हां ESR फुल फॉर्म बोल जरा. एलिव्हेटेड सर्व्हिस रिझर्वायर. तर ते किती कॅपॅसिटीचं तेवढंच 9 लाख लिटर. अच्छा म्हणजे फिल्टर्ड पूर्ण पाणी याच्यात होणार. पण इथे तर हे रेसिडेन्शियल वाल्यांचा मग काय करणार. ऍक्च्युली मॅडम हे ना पहिल्यापासूनचं हे कर्मचाऱ्यांसाठी नाही सॉरी हे पूर्वी गोडाऊन होते पण इथे आता हे लोक राहतात. अच्छा जे इथे जे कामगार आहेत ते इथे आता त्यांनी रिटायर झालेले आहेत. कोणी इथे कामाला नाही पण ते अजून. आणि हा स्ट्रक्चर काय होता इथे पण घरच होता का. फिल्टर प्लांट जुनी आता काही चालू नाही बंदच आहे. बंद नाही चालू आहे फिल्टर प्लांट आतमध्ये एकदम जुनं स्ट्रक्चर आहे. हां नाही पण चालूच आहे म्हणजे यूज मध्ये. अरे बापरे हा ट्रीटमेंट प्लांट म्हणायला पाहिजे का. हे भगवान
म्हणजे तुम्ही असं आणि वरून तुम्ही तिथे दाखवलं ज्या पद्धतीने पाणी आपण उपसा करतोय तिथे, आणि अरे बापरे, हा तर ट्रीटमेंट प्लांट आहे. ओ, मग कुठे त्या तुमच्या क्लोरिनेशन वगैरेचं कुठे होते? हां काय? नाही पण कसं म्हणजे इथे ट्रीटमेंट कसं होतं रे? इकडे ये, कुठे गेलं? हां हां नाही जिथे आपण ट्रीटमेंट करतोय ते कुठे? क्लोरिनेशन सेडिमेंटेशनचा. हां दाखव. कुठे होतं? कुठे होतं? नाही आता काही नाही, मध्ये मला आधी तू सेकंड दाखव की कुठे आपल्या. हां 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 पाणी वरती येतं. हां हे काय आहे? हे इथे काय घातलं जातं? हे काय आहे? इथे काय घाण आहे? हे वॉल आहेत मॅडम. नाही पण इथे ह्याच्या वॉलच्या बाजूलाच बघ किती घाण आहे. क्लीन करून घेतो. हां आणि आणि नाही पावडर टाकलं म्हणजे आपलं ट्रीटमेंट, आपलं क्लोरिनेशन आणि हे इथे होतंय का? हे 30 वर्षापूर्वीचं मॅडम स्ट्रक्चर आहे. तर हे स्ट्रक्चर बघूनच आपण नवीन फिल्टर. अरे बापरे, ते ओपन कर जरा, वरती जाता येईल? दिसेल तिथे जे तुम्ही ट्रीटमेंट कसं घालतात, म्हणजे कुठे घालतात? क्लोरीन वगैरे कुठे घालतात? पोस्ट क्लोरिनेशन डायरेक्ट संपलो हे नाही करतो टीसेल. नाही मॅडम, पोस्ट क्लोरिनेशन बोलतोय, क्लोरिनेशन कुठे करतोय हे सांग. नाही मॅडम, हे स्ट्रक्चर पहिल्यापासून असं आम्ही मग त्याच क्लोरिनेशन पोस्ट क्लोरिनेशन करून घ्या, कारण की इकडे आता तशी पहिल्यापासून सिस्टम आहेच नाही. म्हणजे ह्याच्यावर काही काम चालू नाही. इथं पाणी तर आहे, बघू दे जरा जुनं स्ट्रक्चर काय आहे ते बघू दे जरा मला. हे बाबा, ह्याला ट्रीटमेंट प्लांट म्हणतात? हां शहापूरचा ट्रीटमेंट प्लांट नगरपंचायतचा. हे भगवान, कुठला याच्यावर काम करायला पाहिजे, काय प्रायोरिटी असायला पाहिजे, हे काही ठरवलं गेलं नाही का? हे इथे काहीतरी टाकायला हे सगळं ठेवलं इथे. हे काय आता नवीन सगळं लागणार त्याच्या पूर्ण मशीन आहे का? हां काय रे, वरी आहे ना? तुझं काय नाव बोला? रुपेश. हा काय नवीन प्लांटसाठी आहे सर्व? अच्छा. त्याचे कंपोनेंट आणून ठेवले. एका महिन्यात ते काम पूर्ण होईल. अरे बापरे. हो हा जुना सिस्टम आहे. अच्छा. नाही पण ते तू ठीक आहे ते करतोय, पण क्लोरिनेशन वगैरे असंच काहीतरी फ्लोमध्ये टाकता का? आणि काय हे भगवान, हा नवीन सिस्टम. जरा हा पाठीमागचा हा इथे काय होतं? हे कशासाठी आहे? इनलेट. अच्छा. त्याचे पूर्ण कसं मला मिळेल? अच्छा. कधीच आहे? किती वर्षाचं असेल? जवळजवळ मॅडम हे 30 वर्षाच्या पूर्वीचं आहे. 30 वर्षच नाही आहे, जुना सिस्टम. अच्छा. इथे काय पंपिंग करून किती लिटर पाणी येते? हां हां बोल. हां हां नाही पण क्लोरिनेशन आपण कुठे करतोय? हां अच्छा. हा कोण बघतोय हे सगळ्याचं? इथे मेंटेनन्स करायला कोण आहे? म्हणजे अशी परिस्थिती आहे तर मेंटेनन्स करायला कोण आहे इथे? हां मेंटेनन्स करायला कोण आहे? बघायला कोणी आहे का इथे? कोणी सिक्युरिटी किंवा कोणी याला डेली चेक करायला, मॅन्युअली हँडल करायला कोण आहे माणूस इथे? आपले पंप ऑपरेटर मॅडम हां हां. त्यांच्यावर म्हणजे ते किरकोळ. अच्छा. मग ती कधी कधी येते का? रेग्युलरली कोण मग याच्या मॉनिटरिंग सिस्टम कोण करतो रेग्युलरली? म्हणजे आपण जे चेक करायचा क्लोरीन लेवल वगैरे ते मॉनिटरिंगसाठी काय आहे आपल्याकडे? मला तर काय डिजिटल सिस्टम दिसलंच नाही क्लोरिनेशनचा. तर हां काय घाण, लोक सुसू बिसू करून जातात असं वाटतं. हां सगळं वास येतो इथे. हां हे ट्रीटमेंट प्लांट आहे. मॅडम इकडे बघा, इकडे मोठे झाड होते आंब्याचं. ते सगळं बघितलं. कोणतरी सिक्युरिटी पाहिजे. इथं कोणच नाही. उद्या कोणी पॉयझन टाकलं तर काय होणार? काही सिक्युरिटी सिस्टम पण नाही, काय नाही. काहीच काळजी घेतली जात नाही. कोणच कर्मचारी पण नाही. म्हणूनच सीओ येतच नाही, दाखवत नाही चेहरा, काही बोलत नाही, कोणालाही पाठवून देते. हे झाडं वगैरे कापलंय सगळं. तिकडे पण आहेत बघा, लाईनशीर तोडलेत. झाडं पण स्टॉप करून ठेवलेत का? पूर्ण झाडं सगळे झाडं होती, मस्त लाईन झाडं होती, सुंदर.
तिकडे जा ना. ओय, उठ. जेवला का? हे पण कापणार वाटतं. हे कापणार आहे. हे काय लावलेलं नाही. हे बघा, हा. याच्या बाटल्या बघा पियायला. बॉटल सगळी quality. प्लांटचं जो परिस्थिती बघितलं काही नाहीये बाबा. आणि इथे काय लोक स्वतःच्या हे सगळं कामं करतात. हे काय घर स्वतःच्या बांधलेले, कोणाला दिलंय रिटायरमेंटचा? मग हे आपण त्यांना काही हे करत नाही का? इथे काय करतायत? याच्या आतमध्ये काय काम चालू आहे? आहेत ते. हा, हे पंप ऑपरेटर आहेत का? हे आतमध्ये जे आहेत, मग हे काय करतायत इथे? इथे जे काम करतायत ते काय करतायत? हे ते जरा तुमच्या कुठे गेलं ते इरिगेशन डिपार्टमेंट कुठे आहे? जरा आवाज द्या ना. इरिगेशन डिपार्टमेंटला आवाज द्या आणि त्यांचं ते जीपीएस चालायला पण हे करायला सांगा. त्याची परमिशन तुम्ही दिली? कसं काय मागले? कोण बघू ते ताबडतोब? हे कसलं? हा कसलं चालू आहे? हा कसलं चालू आहे? रुपये तिकडे हा काय आहे? पण याच्या आतमध्ये लोक पलंग बिलंग लावून झोपतायत. हे काय आहे? हे काय प्रकार आहे? किती डेंजरस आहे. जेवण वगैरे बनवतात, याच्या आतमध्ये राहतात. हे काय आहे? दारू बिरू पितात. हा, अरे हे काय आहे? तुला दिसते नाही? पाय घाल, पाय घाल. हा, तू कशाला इथे राहतो? तू कोण आहेस? हा, तू कोण आहेस मला सांग जरा. तू इथे कसं काय राहतो सांग जरा. हा, हे दारू बिरूचं बाटली आणि हे सगळं तुम कसं काय राहतात याच्या आतमध्ये? हा, माहित आहे म्हणजे काय? तू वॉटर सप्लाय वाला डिपार्टमेंट आहे. हा, काही डोक नाही. तुम्ही आता म्हणत होते ना मी असं बोलते. आता विचार करा, एक पंपचा हाऊस आहे इथे बघा. घर आहे, लोक झोपतायत, राहतायत, दारू पितायत. हे असं ह्याच्यात राहतात. आता बोला की मी बोलत होती तर चुकीचं बोलत होती. हा, तुम्ही फिरत नाही, बघत नाही. आता तुम्ही त्या ट्रीटमेंट प्लांट पण बघितलं नाही की काय परिस्थिती आहे. लोकांचा जीव पण धोक्यामध्ये आहे. आता मी चुकीची आहे का सांगा जरा. जर मी चुकीची आहे मग सांगा. कारण हा वॉटर सप्लाय वाला हा म्हणतो मला हे असं माहित नाही, तसं माहित नाही, थापामारीचं सगळं चालू आहे. हा, ते मला माहित आहे ना, मला माहित आहे ना. पण त्यांना आता नोडल म्हणून घेतलंय म्हणून त्यांना बघून त्यांना रिपोर्ट करायला आणि त्यांनी बघायला पाहिजे. कारण तेच वॉटर सप्लाय देत आहेत सगळ्यांना. हा, हे बघा ना मॅडम इथे. त्यांचं काम नाही, त्यांचं काम नाही करूनच तर वाट लागलं गेलंय सर्व. हा, बघा किती जुना हे सगळं आहे. आतमध्ये तुम्ही ट्रीटमेंट हालाय याला ट्रीटमेंट प्लांट म्हणणार? बघा जरा कसा ट्रीटमेंट प्लांट आहे. हा, आणि कसलाही सिक्युरिटी नाही, काही नाही, कसलंही काही नाही आहे. काय आहे? या साईडला किती झाडं तोडले. नाही ते बघितलंय तिथे. बांधण्यासाठी घर अक्षरशः गोडाऊन म्हणून बोलले. पण हे कशाला बांधलं? कोणी दिलं यांना परमिशन बांधायला? साहेबांनी भाडे घेतात त्यांच्याकडनं. हे रिटायर माणूस आहे हा, आणि जो माणूस पण रिटायर आहे यांचा मुलगा त्यांच्या बदली लागलेला आहे. हा, आणि बेकायदेशीर हे घर बांधलेलं आहे. अच्छा, आणि ही जागा ज्यांची आहे त्यांना अनधिकृत बांधकाम घोषित केलेलं आहे. अच्छा. यासाठी जागे मालकांना काय पाऊल उचलायचंय तो जागे मालकांनी उचललेला आहे योग्य पाऊल. तर पण झाडं बिडं कापलं ह्याच्यावर जरा तुम्ही हे लिहून घेतलं का? झाडं जे कापलंय ना त्याच्याबद्दल आणि जो ट्रीटमेंट प्लांटचा जे प्रॉपर मेंटेनन्स होत नाही त्याबद्दल. हा, आणि रिस्क आहे सगळ्यांच्या असं म्हणून आपल्याला बाकीचं सोडून द्या. आपल्याला बाकीची काय करायचं नाही. पण जो मेंटेनन्स जो ट्रीटमेंट प्लांटचा जो असा हालत आहे आणि हा धोका आहे ना, असं करून ते जरा आपल्या रिपोर्टिंग बघितलं का? वरती जाऊन बघा, तिकडे बघा, तिकडे आहे ट्रीटमेंट प्लांट पाठीमागेचा. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना मला की मी का ओरडतीये, काय करते समजेल, नाहीतर काय समजणारच नाहीये. सगळे म्हणणार हे माझं काम नाही असं करून सर्व चालू आहे. असंच प्रकार आहे सर्व. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं साहेबांना द्यायला लागली असती ना म्हणून तो गायब आहे. तो दरवेळेस चांगल्या कामाला नसतो म्हणून तो खोटा माणूस आहे.